आला 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 आता बिग बॉस मराठीचा 6वा सीझन आला। परंतु ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीचं 5वं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं, त्याच पद्धतीनं 6वं सीझन सुद्धा गाजणार का अशीच उत्सुकता प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे। कारण की येत्या 11 जानेवारीला बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू होणार आहे आणि या 6व्या सीझनमध्ये नेमकं कोण कोण असणार आहे याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली आहे। पण मात्र बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू होण्या अगोदरच काही जणांची नावं लीक झालेली आहेत, काही नावं गुपित माध्यमातून समोर आलेली आहे अशी सोशल मीडियामध्ये आणि काही वर्तमानपत्रामध्ये सुद्धा चर्चा आहे। तर मग नेमकी ती नावं कोणाची आहेत, काय आहेत हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। बिग बॉस मराठीचं 6वं सीझन 11 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे आणि यावर्षी या एपिसोडमध्ये म्हणजे या सीझनमध्ये बिग बॉसचं जे घर आहे हे जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीचं असणार आहे। कारण की या घरामध्ये अशी डिझाईन केलेली आहे, एकीकडं स्वर्ग आहे तर एकीकडं नरक आहे, अशा पद्धतीची डिझाईन मध्ये हे बिग बॉसचं घर केलेलं आहे। मग या घरामध्ये जे राडा करतील, धिंगाणा करतील, भांडणं करतील त्यांना नरक यातना त्या घरामध्ये दिल्या जाणार आहेत अशा सुद्धा माहिती समोर येणार आहे। पण मात्र या बिग बॉसच्या घरामध्ये किती कंटेस्टंट असणार आहेत आणि त्यांच्यापैकी किती आता लीक झालेले आहेत नावं तेच आपलं सविस्तरपणे बघायचं। पहिलं नाव लीक झालं आहे ते म्हणजे सागर करंडेचं। सागर करंडे हा चला हवा येऊ द्या फेम आहे, मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना हसवण्याचं काम करतो। ज्या पद्धतीनं 5व्या सीझनमध्ये पंढरीनाथ कांबळे म्हणजे पॅडी दादा यांना घेतलं होतं, मग 6व्या सीझनमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं सागर करंडे यांना घेऊन कुठंतरी 6वं सीझन गाजवणार असल्याची चर्चा बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये आहे। तर दुसरं नाव लीक झालंय किंवा समोर आलंय ते नाव आहे दीपाली सय्यद यांचं। दीपाली सय्यद या नृत्यांगना आहेत, राजकारणी आहेत आणि रोखठोक प्रश्नांच्या उत्तरांमुळे सुद्धा चर्चेत आहेत। मग दीपाली सय्यद यांचा सुद्धा नंबर बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये लागणार अशा सुद्धा चर्चा सोशल मीडियावर आणि काही वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आहेत। त्यानंतरचं तिसरं नाव आहे ते म्हणजे अनुश्री मानेचं। अनुश्री माने ही शाळा या वेब सिरीजमधून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती, व्हायरल झाली होती आणि सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत। तिला पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत, म्हणून तिचा सुद्धा नंबर बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये लागणार अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। चौथं नाव आहे ते म्हणजे राधा मुंबईकरचं। राधा मुंबईकर ही सुद्धा नृत्यांगना आहे, स्टेज शो करते आणि तिचा सुद्धा नंबर या बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये लागू शकतो अशी देखील चर्चा आहे। कारण की या 6व्या सीझनमध्ये आपली जी कलाकार आहे, नृत्यांगना आहे गौतमी पाटील, हिला घ्यायचं होतं पण मात्र तिचा वेळ मिळत नसल्यामुळं, तिच्या तारखा अगोदरच बुक असल्यामुळं ती बिग बॉसच्या घरामध्ये येणार नाही असं तिनं स्वतः सांगितलेलं आहे। पण मात्र आता बिग बॉसमध्ये येऊपर्यंत कोण येतंय आणि कोण जातंय हे मात्र सांगता येत नाही। ह्या फक्त चर्चा आहेत का खरंच बातमी लीक झाली आहे का उगाच आपली TRP वाढवण्यासाठी काही जणांनी मुद्दामाशी नावांची यादी बनवली आहे हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आता हे जरी बिग बॉसमध्ये येत असले तरीसुद्धा तुम्हाला काय वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण आलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं बिग बॉसचं 5वं सीझन गाजलं त्याच पद्धतीनं 6वं सीझनसुद्धा गाजायला पाहिजे का? तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि बिग बॉस मराठीचे सगळे व्हिडिओ त्याचं विश्लेषण बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।